बिझनेस सुरू करण्याचं ठरवलंय. पंजाबी, गुजराती, मारवाडी यांना ते जमतं, आपल्याला जमणार आहे का? हेच ते, म्हणून मी कुणाशी काही बोलत नाही आणि कुणाला काहीच सांगत नाही. भविष्यात कुठलीही मदत लागली ना तरी निसंकोचपणानं सांग. तपास करायचा असेल तर शुद्धीतच राहावं लागेल. मी एका व्यक्तीला 2 लाख रुपये दिले आहेत आणि ती व्यक्ती तुम्हाला पैसे परत करत नाहीये. हे प्रकरण जरा वेगळं आहे. मेहनत करून पैसा कमावला आपण, तो काय मोहनच्या बोडक्यावर मारायला? 5 लाख रुपये हुंडा घेतलाय. दादा मी तिथेच राहायला हवी होती असं वाटतंय का तुला? तू त्याला लाथ मारून आलीस ना, हेच उत्तम. तुम्ही प्रयत्न करताय हे मी मान्य करते, पण राहुल कपड्याची बॅग घेऊन आणि स्वतःच्या कॉन्टॅक्ट नंबरची डायरी घेऊन बाहेर पडलेला आहे. एक वेळ माणूस पहिलं प्रेम कधीही विसरणार नाही हे मी मान्य करू शकतो. जर माधुरीचा विचार तो मनातून काढून टाकून तुझ्याबरोबर लग्न करायचं म्हणत असेल तर तुझ्या मनात माधुरीचा विचार यायलाच नकोय. मम्मा प्लीज मला पुन्हा पुन्हा ते परांजपेच्या मुलाविषयी सांगू नकोस. अगं त्याने ताईला पसंत केलं होतं आणि त्याच्याशी कसं लग्न करू मी? हे बघ, त्यांनी माधुरीला पसंत केलं होतं हे खरं आहे, पण माधुरीने त्यांना नकार दिला होता हे तितकंच खरं आहे. आणि हे बघ, एखाद्या मुलाला किंवा मुलीला 2 किंवा 3 प्रपोजल्स पसंत पडू शकतात, पण त्यातल्या एकाचीच अंतिम निवड करायची असते. त्यांनी माधुरीची निवड केली, पण माधुरीने त्यांना नकार दिला म्हणून त्यांनी तुला विचारलं. त्यात काय एवढं वावगं आहे? मग तुला कसं समजव? तू तर तिच्या मनात काही भरवून दिलं नाहीयेस ना? माझा काय संबंध? नाही म्हणजे मामा पप्पांचं काही ऐकू नकोस. त्यांना काय कळतंय? कोणाच्याही गळ्यात वरमाला घालायला सांगतील. मी बघ कसा बेजबाबदार आणि निरुद्योगी मुलगा शोधलाय, तूही तसंच कर. असं काही नाही ना मम्मा? तुमच्या डोळ्याला कसा दिसत नाही ग तो? मलाच कसा दिसतो? आणि तुम्ही दोघी त्या इन्स्पेक्टर भोसलांच्याकडे कशाला गेला होतात? पण बरं झालं बरं का, त्यांना पैसे देऊन टाकले, कटकटच मिटली. ज्योती काकू तुम्ही इथे? हो, राहुल आणि माझ्यामधलं कन्फ्युजन दूर करायला मी इथे आले. बरं झालं तू इथेच आहेस, तुझा सुद्धा गैरसमज दूर होईल. काकू ह्या मोनिकाच्या आई. नमस्कार. नमस्कार. माझा राहुल बेपत्ता झाला असं सगळ्यांना वाटतंय. तुम्ही त्या संदर्भात काही सांगायला आलात का? तसं असेल तर साप खोटं आहे बरं का ते. राहुल मुळीच बेपत्ता झाला नाहीये. ज्योती तू त्यांना समजावून सांग ना. हो मी सांगते, तुम्ही आज जाऊन आराम करा. मी जाते पण. हो मी सांगते, तुम्ही आराम करा. बघू आज जा. ज्योती, हा काय प्रकार आहे?
बसा सांगते. सांग आता. ताई, कसला एवढा विचार करतेस? ओ समजलं. सागर आणि सरगम मावशी. प्रिया, आमच्या लग्नाला नकार द्यायला मम्मी पप्पांना अजून एक नवीन कारण मिळालं. कोणाचं तरी करिअर घडतंय तर यांच्या पोटात का दुखतं ग? नाही, मला मान्य आहे सागरने स्वतःच्याच घरात चोरी केली. अगं पण त्याला काळ लोटला. मम्मा अजून तेच घेऊन बसली. तो आता किती मेहनत करतोय, किती प्रामाणिकपणे कष्ट करतोय हे दिसत नाही या लोकांना. एका होतकरू तरुणाचं करिअर घडतंय तर यांचं काय बिघडतं मला कळत नाही. पण ताई, एव्हा ना सरगम मावशीने त्याला लॉन्च करण्याचा विचार डोक्यातून काढूनही टाकलास का? सागरने त्याच्याच घरात चोरी केली ही गोष्ट ममाने सरगम मावशीला आवर्जून सांगितली नसेल. आणि हे सगळं कळल्यानंतर सरगम मावशी त्याच्याशी व्यावसायिक संबंध ठेवेल मला नाही वाटत. राहुल आणि प्राची आंटी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते हे तर कन्फर्म झालंय. पण जान्हवी मॅडम तर म्हणतात की त्यांनी प्राची आंटीला दिलेले पैसे त्यांनी राहुलला दिले. पण मग इन्स्पेक्टर भोसले तर पुण्यावरून कुणाकडून तरी पैसे घेऊन आला होता उसने. अशी माहिती तुमच्या मुलीने अनघाने आणि या मॅडमने दिली. ती खरी आहे? हो. मग ते पैसे मला जप्त करावे लागतील. का? कारण ते पैसे राहुलने चोरी करून आणलेत. काय? तसा पुरावा आहे आमच्याकडे. हे काय कन्फ्युजन आहे? तुझ्या आईने फार मोठा घोटाळा केलाय ग. मोठा घोटाळा केलाय.
म्हणजे अगं त्याच हे सगळं टेन्शन आलंय म्हणून मी ड्रिंक्स घेतलीये म्हणून. किती सांगायचं यांना मी? का केलं तुम्ही हे? का केलं? अगं शरद काका सांगतायत त्याच्यावरून तर प्राची आंटीच्या संपर्कात आलेली व्यक्ती म्हणजे राहुल देशपांडेच. याचा अर्थ तिनेच राहुलला पैसे दिले. पण कशासाठी? माय गॉड, म्हणजे अनघाच्या लग्नासाठी राहुलनेच तर किडनी डोनेट नाही केली. पण पोलीस तर राहुलने पैसे चोरून आणले असं सांगून पैसे जप्त करून गेलेत. अगं ज्योती, अगं अशी अंधारात काय बसलेस? थांब मी दिवा लावते. काय ग ज्योती? अगं काय झालं? आई आई अगं अगं काय झालं? अगं म्हणजे काय सांगतेस काय तू हे? अगं हो खरंच. अगं ज्योती, तू जे सांगितलंस ते जर खरं असेल ना तर मी नाही सोडणार त्या प्राचीला. मोनिका अगं ऐक. नाही सोडणार मी तिला. मोनिका नाही सोडणार मी तिला. ऐक मोनिका मोनिका काय झालं मोनिका नाही रे. कोणाचं? नाही 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 तसं काही नाही. नाही नाही मी सांगतो त्याला. हां 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 ओ प्राची, मी तुला नंतर फोन करतो. इकडे बस. काल माझा मित्र ACP श्रीकांत महाडिक घरी आला होता. मग तो घरी येणार आहे हे माहीत असूनही तू मुद्दाम काढता पाय घेतलायस, बरोबर? काय विचारतोय मी? माझा काय संबंध? तुमचा कोणता मित्र येणार होता म्हणून मी काय घरी थांबायला हवं होतं? तुमच्या चहा पाण्याची तयारी करायला हवी होती. हे बघा, ही असली फालतू कामं मला जमणार नाहीत. नाही, ती यापूर्वी पण तुला कधी जमली नव्हतीच आणि माझी तशी तुझ्याकडनं अपेक्षा पण नाही. मग प्राची, मी ACP श्रीकांत महाडिकला घरी बोलवून घेतलंय याचा अचूक अंदाज बांधून तू काढता पाय घेतलायस, बरोबर? अंदाज? कसला अंदाज?
वाह क्या बात है मेरे उड़न खटोले, क्या बात है. प्राची, तू आयुष्य वाया घालवलंयस याच दुःख वाटतंय ग. तू जर हिरोईन झाली असतीस ना, काय नाव कमावलं असतेस तू. आणि हे बघ, ही नाटकं बंद कर आणि कुणाल उर्फ मिलिंद पवार ही काय भानगड आहे ते सांग, नाहीतर काय? नाहीतर ACP श्रीकांत महाडिक त्यांच्या पद्धतीने तपास करतीलच. ऑल द बेस्ट. या ना या, प्लीज बसा. काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? नाही, काही नको. तुम्ही मला जातेगावकर म्हणालात. बाय द वे, मी जातेगावकर आडनाव आता लावत नाही. मी सासरचं घर सोडलंय. मी इथेच मुंबईत माहेरी राहतेय. का ते तुम्हाला सांगणं अवघड आहे, पण राहुल आहेत का घरात? गेल्या 1.5 महिन्यापासून राहुल बेपत्ता आहे. काय? हो, बरं झालं तुम्ही आलात ते. मला सांगा, मागे राहुल तुमच्या घरी बँगलोरला आला होता तेव्हा तिथे नेमकं काय घडलं? प्लीज सांगा ना, तुम्ही सासरचं घर का सोडलं? राहुलचं बेपत्ता होणं आणि ते पैसे, प्राची नार्वेकर, या सगळ्याची मला सांगड घालता येते का ते बघायचंय. प्लीज सांगा काहीतरी. राहुलचं किडनीचं ऑपरेशन झालेलं एव्हा ना तुम्हाला कळलं असेल ना? काय? अगं ज्योती, ह्या कोण? काकू, ह्याच त्या सीमा जातेगावकर. सीमा जातेगावकर. हा हा हा. राहुल? अरे तू तिथं काय उभा आहेस? चल आत ये, चल पटकन. येते. हा, ये लवकर, तुझ्याशी बोलायचंय. हा काय प्रकार आहे? तेच तर तुम्हाला सांगते, पण प्लीज त्याआधी मला सांगा, राहुल बँगलोरला आला होता तेव्हा काय घडलं तिथे? प्लीज सांगा. मम्मा, मी आता लहान राहिलेली नाहीये. तुम्ही मला काही सांगत नाहीत, बोलत नाहीत, तरी मला सगळं कळतं. आणि महाडिक साहेब, हा मंजित, आमच्या अर्धांगिनीचा खास मित्र. नाही साहेब, साहेब असं काय नाहीये. माझ्या नवऱ्याबद्दल आणि माझ्या सासूबद्दल फसवणुकीची तक्रार नोंदवायची. अरे बघत काय बसलायस? फोन कर ना सीमाला, विचार तिला असं का केलंस म्हणून. बालवयाची पहाट, तिला आनंदाचे रंग.